पान नंबर 327, पॉइंट नंबर 604। आत्मा का अनुभव करना अत्यंत दुस्साध्य। बोधोऽपि यत्र विरलो वृत्तिर्वाचामगोचरो बाढम् अनुभूतिस्तत्र दुर्लक्ष्यात्मनि परं गहनम्। आत्मज्ञान भी दुर्लभ ही है, वर्णन भी नहीं करे वचन। अनुभव तो अतिशय दुर्लभ है, आत्मज्योति अत्यंत गहन। आत्मा का ज्ञान भी अत्यंत दुर्लभ है और उसका वर्णन भी वाणी के अगोचर है, अर्थात वाणी से उसका वर्णन नहीं कर सकते। अतः जब उसका वाणी से वर्णन ही नहीं कर सकते, तब उसका अनुभव तो अत्यंत ही दुर्लक्ष्य है। इसलिए आचार्य कहते हैं कि आत्मज्योति अत्यंत गहन है। भावार्थ, जो पदार्थ गहन नहीं होता है उसका तो ज्ञान कर सकते हैं, अर्थात उसको जान सकते हैं। जब उसको जान सकते हैं तब उसका वर्णन भी कर सकते हैं। वर्णन करने से उसका अनुभव भी हो सकता है, किंतु आत्मा तो अत्यंत गहन है, इसलिए प्रथम तो उसको जान ही नहीं सकते। यदि किसी रीति से उसे जान भी लेवे तो उसका वर्णन नहीं कर सकते। यदि किसी प्रकार उसका कुछ वर्णन भी करे तो उसका अनुभव नहीं कर सकते। इसलिए आत्मा का बोध, वर्णन और अनुभव सर्व ही उत्तरोत्तर कठीण है। कळलं काय सांगितलं त्यामध्ये की जो पदार्थ आहे लोकव्यवहारामध्ये आहे ना, तर जो गहन नसेल, गहन म्हणजे लगेच कळतं आहे ना, म्हणजे पदार्थ सांगितलं किंवा जी गोष्ट किंवा जी काय आहे त्याबद्दल लगेच कळतं आहे, तर त्याबद्दलचं म्हणले काय आहे, लगेच जाणलं जाऊ शकतं, त्या विषयाबद्दल लगेच जाणलं जाऊ शकतं। ज्याबद्दल जाणलं जाऊ शकतं त्याबद्दल सांगितलं काय, बोललं पण जाऊ शकतं, आणि ज्या विषयाबद्दल बोललेलं आहे त्या विषयाबद्दल अनुभव पण केलं जाऊ शकतं। जसं उदाहरणार्थ काय, 2 अधिक 2 किती, नाही का, हे लगेच जाणलं जाऊ शकतं का नाही, काय विचारत आहे, हां, वजा 2 अधिक 2 काय आहे, उत्तर काय सांगा, हां, 0। कसं आहे, वजा 2 अधिक 2 आहे ना, आणि त्याला परत कुठल्या ब्रॅकेटमध्ये टाकलं तर परत आता बदलतं आहे की बदलतं आहे का नाही, ब्रॅकेट्स टाकले तसे तर अभिप्राय समजून घ्या। म्हणजे जे सहज जाणण्यायोग्य आहे ते लगेच जाणलं जाऊ शकतं, परंतु ज्याला जाणण्यासाठी काय लागते, गहनता लागते, मग ते सहजासहजी जाणलं जाऊ शकते का नाही। मग ज्याचं जाणलं जाऊ शकत नाही त्याचं वर्णन, हां, आणि ज्याचं वर्णन नाही केलं त्याचा अनुभव अजून अवघड। पॉईंट समजला आहे ना। तर त्याप्रमाणे इथं सांगितलं काय आहे की आत्मा तर काय सांगितलं, अत्यंत गहन आहे, गहन आहे, सूक्ष्म आहे ना। आत्मा कसा आहे, अत्यंत। मग त्यामुळं सांगितलं त्याला पहिलं तर एक जाणलंच जाऊ शकत नाही, म्हणून त्याच्या कोण नादी लागत नाही। संसारातली लोक आहेत का नाहीत, लागतं का आत्म्याच्या नादी कोण, काय अजिबात लागत नाहीत। हां, म्हणजे ना समजतेच की, पण मोस्टली लोक नादी लागत नाहीत। बाकीचं काय सांगा तुम्ही, परोपकार सांगा तुम्ही, अजून काय असलं तसलं बाहेरचं काहीतरी सांगा, कळ, हां हां, ते सोपं वाटतंय,
पण आत्म्याला जाणणं ते सगळ्यात जास्त काय होतं आहे, अवघड. त्यामुळं त्याच्या जास्त नको म्हणतात आहे ना. बरोबर आहे का नाही? काय आता इथं आपण समजा म्हणलं एखादं विधान ठेवायचं, बघा काय होते, हां येतो 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 येतो, आणि ते सांगितलं की नाही आम्ही आता 3 तास ध्यान सांगणार आहे, नाही आलो असतो जरा काम आहे. एक सामान्य कथन आहे, असं काही नाही आहे. एक उदाहरण आपलं सामान्य मला सांगायचं आहे. उद्देश एवढा आहे की आत्म्याला जाणणं लोकांना पहिल्यांदा जाण्याचीच इच्छा नाही आहे, कारण ते कठीण आहे ना. कसं तरी जाणलं समजा, जाऊ द्या स्वाध्यायाला येत आहेत करतायत, सारखं 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 ऐकून ऐकून आत्म्याला जाणलं तर म्हणजे त्याचं वर्णन करणं मुश्किल आहे. बरोबर आहे का नाही? आत्म्याचं वर्णन करा म्हणलं तर सांगतात का? काय नाही सांगू शकत. गंमत आहे, नीट जाणलेलं नसतं त्यामुळे कसं वर्णन करणार. कळलं का? आता लोकांना आपण मला ध्यान सांगा, काय सांगू? आता म्हणलं ध्यान सांगायचं म्हणजे काय सांगू हा प्रश्न कशाला आहे? आत्म्याबद्दल सांगायचं आहे की नाही, पण म्हणतात का काय सांगू, आम्हाला नाही जमत सांगायला. आता जाणलं नाही तर मग वर्णन कसं करणार? सामान्य कथन चाललं आहे नाही का? तसं मग सांगितलं काय की असं, आणि मग मग सांगितलं वर्णन करू शकत नाही तर त्याचा अनुभव तर करणारे अत्यंत उत्तरोत्तर कठीण आहे, दुर्लभ आहे. अशा प्रकारे ह्या आत्म्या, पण ज्याने ती दुर्लभता पार केलेली आहे, जाणलं पण पुढं सांगितलं काय, त्याचा परिचय पण केला, श्रुत ऐकलं पण, परिचय पण केला आणि त्याचा अनुभव पण केला. दुर्लभाती दुर्लभ आहे पण ते पार केलं नाही ना. ज्यानं आत्म्याचा अनुभव घेतलेला आहे त्याचं काय सांगितलं, त्याच्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, सोप्या झाल्या नाही का नाही. पुढचा सगळा संसार निकट संपलाच आहे ना. मोक्षाला जाण्यासाठी रस्ता सुरू झाला. मोक्षाचा दरवाजा बंद होता का नाही? तुम्ही असं कधी बघितलं का? कुठं ते असतंय तसलं मॅजिक नसतं का तसलं, असं भटकतात भटकतात कुठं 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 दरवाजाच मिळत नाही आहे ना. पण ते नाही का बरोबर तिथं गेलं की काय होतंय, नाही ना ते खास सुटायचं नाही सांगत, तिथं गेलं की बरोबर दरवाजा उघडतंय. असं तर दिसलं काय सगळीकडं मायाजाळ असतंय, सगळीकडे सारखंच वाटतंय, पण तुम्ही त्या बरोबर पोझिशनला गेला पाहिजे. त्या पोझिशनला जर गेला तर बरोबर काय होतंय, दरवाजा उघडतो. इथं पण तसंच आहे, बरोबर मेन पॉईंटला म्हणजे कुठल्या आत्म्याच्या पोझिशनला आला की मोक्षाचा दरवाजा उघडतोय. कळतं का? अशा प्रकारे इथं सांगितलं. पुढचा श्लोक 605. कर्मों का नाश करने वाले शुद्ध नय का वर्णन. व्यवहृतिर्बोधजन बोधनाय कर्मक्षयाय शुद्धनय स्वार्थं मोक्षरहमिति वक्ष्ये तदाश्रितं किंचित् नय व्यवहार बुध संबोधन को नय शुद्ध कर्मक्षयकार. जो जीव अज्ञानी है उनको समझाने के लिए व्यवहार नय है और कर्मों के नाश हेतु शुद्ध नय है. इसलिए आचार्य कहते हैं कि मोक्ष की इच्छा करने वाला मैं अपने लिए शुद्ध नय का आश्रय कर कुछ कहता हूँ, अर्थात शुद्ध नय का वर्णन करता हूँ. भावार्थ. यदि निश्चय नय से अनुभव किया जाए तो आत्मा एक अखंड पदार्थ है, उसमें किसी प्रकार का भेद नहीं. लेकिन जिन पुरुषों के ज्ञान पर आवरण पड़ा हुआ है, अर्थात जो अज्ञानी है, वे सहसा आत्मस्वरूप को
नहीं जान सकते। इसलिए सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आदि आत्मा के गुणों को जुदा करके उनको आत्मा का स्वरूप समझाया जाता है। अखंड वस्तु को खंड रूप से जानना यह व्यवहारनय का विषय है। इसलिए व्यवहारनय तो मूर्खों को समझाने के लिए है, कळलं का? है ना? अखंड वस्तूला खंडित करून सांगायचं म्हणजे काय आहे? व्यवहारनय. आणि पुढे शब्द काय वापरला? इसलिए व्यवहारनय तो मूर्खों को समझाने के लिए है. मी नाही लिहिलं, मनात म्हणता तुम्ही म्हणाला. कळते का? मूर्खांना सांगण्यासाठी व्यवहार नाही, किंतु उसके आश्रय से कर्मों का नाश नहीं हो सकता. व्यवहार नाहीचा आश्रय घेऊन कर्मांचा नाश होईल का? नाही हो. कर्म बांधले जातात का कर्म नष्ट होतात? पुण्य कर्म बांधलं जाणार, नष्ट होते का? नष्ट नाही ना होत. कळते का नाही? पुढं शुद्ध नय से जो पदार्थ जैसा है उसे वैसा ही समझाया जाता है. इसलिए पदार्थ के वास्तविक स्वरूप को समझाने के कारण शुद्ध नय कर्मों को नाश करने वाला है, अर्थात मोक्ष की प्राप्ति में कारण है. इसलिए स्वयं मोक्ष को जाने की इच्छा करने वाले श्री पद्मनंदी आचार्य कहते हैं कि मैं अब इस ग्रंथ में शुद्ध नय का कुछ वर्णन करता हूँ. कळलं काय सांगितलं आता? व्यवहार नयाचं स्वरूप काय सांगितलेलं आहे? अखंड वस्तूला खंड करून सांगणं हे व्यवहार नयाचं स्वरूप आहे. आणि त्यामुळं तिथं कन्फ्युजन जास्त निर्माण होतं. व्यवहार नयामध्ये किती भेद आहेत सांगा बर? व्यवहार नयांचा जो सगळा विस्तार आहे तो व्यवहार नयामध्येच आहे का नाही? निश्चय नयामध्ये काय भेद आहे? आणि भेद केला तर तो निश्चय नाही. कळलं का नाही? निश्चय भेद कछु नाही, भेद करे व्यवहार. कळते का नाही? व्यवहाराचे पोटभेद भरपूर आहेत. व्यवहाराचा परिवार आहे, एकापेक्षा एक आहे की नाही? व्यवहाराचे कुठले भेद आहेत सांगा बरं? व्यवहार नयामध्ये सद्भूत व्यवहार नाही, असद्भूत व्यवहार नाही. परत प्रत्ययांचे उपचारित, अनुपचारित. हां, परत त्याचं काय नाही? व्यवहाराचे विचारतोय. हां, व्यवहाराचं म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्रकारातनं वेगवेगळ्या ठिकाणातनं त्याचं नाव पण अशुद्ध निश्चय नाही दिला जातो, पण तो सुद्धा काय आहे? व्यवहारच आहे. लक्षात येत आहे ना? आहे ना? मग हे व्यवहारामध्ये असं वेगवेगळं करून केलं जातं आहे ना. आणि त्यामुळे लोकांना काय वाटतं? व्यवहार नाही छान वाटतो, चांगलं वाटतं का नाही? व्यवहार नाहीतल्या गप्प्या मजा वाटत का नाही? हां, पण निश्चय नाही सांगितलं काय आहे? जशी वस्तू आहे तशी वस्तू दाखवते. लिहिलं का नाही इथं? शुद्ध नय से जो पदार्थ जैसा है, पान नंबर 328, भावार्थ आहे ना. त्या भावार्थामध्ये दुसरा जो पॅराग्राफ आहे त्याची तिसरी लाईन, शुद्ध नयाने जो पदार्थ जसा है उसे वैसा ही समझाया जाता है. इसलिए पदार्थ के वास्तविक स्वरूप को समझाने के कारण शुद्ध नय कर्मों को नाश करने वाला है, अर्थात मोक्ष की प्राप्ति में कारण है. शुद्ध नाही तुम्हाला खोटं काय सांगत नाही, जसं आहे तसं सांगतंय, म्हणून सांगितलं ते मोक्षाच्या प्राप्तीला कारण ठरतंय. व्यवहार नाही काय करतंय? भेद करून सांगितला, परत त्यात उपचार पण करतंय, परत त्या उपचारातला उपचार करतंय, सारखं काहीतरी काय करतंय? आरोपित कथन करतंय का नाही? आणि ते आरोपित कथनच काय वाटतं ह्या जीवाला पूर्ण सत्य वाटायला लागतं. आरोपित कथनच काय वाटतं ह्या जीवाला? तेच माझं शाश्वत लक्षण वाटायला लागतं.
आरोपित कथन आहे का नाही? काय लक्षात येते का? मी मनुष्य आहे, आरोपित कथन आहे का नाही? आरोप आहे, आरोप. काय वाटत नाही आपल्याला? हो बरोबर आहे, बरोबर आहे. तुमच्यावर आरोप केला तर तुम्ही चोरी केली, काय करतोय? हां राग येतो, हां वाईट वाटतंय का नाही? आणि मग हे आरोपित कथन कसं चालेल मग? काय विचारतंय, बरोबर का नाही? हां आरोप केला दुसऱ्या कुणीतरी काहीतरी, है ना, चोरीचा आरोप केला, नाहीतर काय केला, दुसरा काहीतरी वाईट आरोप केला, है ना. तुम्ही बाटलीतनं पाणी पिलं पण आम्ही म्हणलं नाही नाही दारू पिली. काय करतंय? कसं वाटतंय? हां वाईट वाटतंय ना? एक उदाहरण सांगतो हो. मग हे आरोपित, मग तसं हे आरोपितच आहे ना. हे कुठं कथन आहे, परंतु शरीर माझं आहे, परिवार माझा आहे, काय हे सगळं काय आहे? घरदार परिग्रहादी, हे सगळं काय आहे? आरोपित कथन आहे का नाही? आणि आरोपित कथन भारी वाटतंय, वाटतंय की नाही? मजा येते की नाही? असं अज्ञानाने आपण असंच भटकत होतो, पण आता कळालं की हे माझं लक्षण नाही. ठीक है ना. कर्मों को नाश करना अर्थात मोक्ष की प्राप्ति में कारण है, इसलिए स्वयं मोक्ष को जाने की इच्छा करने वाले, कोणाला इच्छा पडली आहे? हाँ करने वाले. श्री पद्मनंदी आचार्य कहते हैं कि मैं अब इस ग्रंथ में शुद्ध होने का कुछ वर्णन करता हूँ. ते स्वतः त्यांनी सगळं आरोपित कथन केले मागं, कळलं का? आता ते म्हणजे की ज्या जीवांना मोक्षात जायची इच्छा आहे त्यांना हे निश्चय न्यायाचं अवलंबन घ्यावं लागेल. मला जायची इच्छा आहे, मी करतो. तुम्हाला जायची इच्छा आहे का? तर आरोपित कथन सोडा, आहे का नाही? आणि जे वास्तविक आहे त्याचा काय करा? आश्रय घ्या. कळलं का? तुम्ही बाकीचं सगळं आरोपितच करताय, आरोपित करताय का नाही? आज काय सांगा बरं? आज काय आहे? चतुर्दशी. त्याचं काय करणार? चतुर्दशीला काय केलं पाहिजे? हां एकासन करणार, उपवास करणार, कोण मंदिरात जाणार, कोण पूजा करणार, कोण हेच करणार. पण स्वतःला नाही जाणणार. हा चतुर्दशी आहे ना, आम्हाला नियम असतात. काय नियम आहे? म्हणजे ते करू नका असं म्हणत नाही मी सांगतोय काय, अजून पण अडकला त्या आरोपित कथनामध्येच, आरोपित गोष्टींमध्येच, बरोबर का नाही? अजून अडकला व्यवहारामध्येच का नाही? व्यवहार धर्माचा नियम आहे, निश्चय धर्माचा नियम पाळायचा आपल्याला, कळतंय का नाही? मग चतुर्दशी म्हणल्यावर आज जास्तीत जास्त मी स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करणार. आणि हा नियमच कोण घेत नाही. घेत आहे का? सांगा, कोण घेते का नियम? जास्तीत जास्त मी स्वतःला जाणणार नाही ना. चतुर्दशीचं एकासन चुकलं तर पाप लागतंय, पण चतुर्दशीचं स्वतःला नाही जाणलं तर महापाप आहे का नाही? आहे की नाही? कुठे काय? त्यामुळं तुम्ही घरात असताना सांगता ना घरामध्ये, आता पुरुषांना माहीत नसते ना आज काय आहे, अष्टमी आहे, चतुर्दशी माहीत नाही, मग तुम्ही सांगता आज संध्याकाळी जेवायला लवकर या बरं का, आज काय आहे, हां असं असं आहे, बरोबर का नाही? ते सगळे नियम सांगितले, पण ते सांगितलं का आज चतुर्दशी आहे ध्यान केलं का? ते कोण सांगायचं? सांगता का? सांगा, चतुर्दशीचं ध्यान केलं का? मग आज जेवायला नाही, आज झोपायला नाही, कुलूप लावून टाका.
रूमला. समजते का नाही? जायचं रे झोपायला. आणि समजा झोपले तर फॅन बंद करून टाकायचा. AC फॅन बंद करून झोपायचं. ध्यान न करता झोपला. आज काय असं घरात सांगा. कळतंय का नाही? ध्यान केल्याशिवाय काय मिळणार नाही? जेवायला मिळणार नाही. समजा जेवले असतील तर झोपायला मिळणार नाही. आणि झोपले तर लाईट AC सगळं बंद करून झोपायचं. झोपायचं. अभिप्राय एवढाच आहे की अजून सुद्धा हा जीव अडकला कशामध्ये? व्यवहारामध्ये. आपल्याला जायचं कशामध्ये? निश्चयाने दाखवलेल्या वस्तूमध्ये. कळलं ना? ओम. चल.